नमस्ते मित्रांनो, तर हे बघा आज आहेत आमच्या गावातील हनुमान मंदिराची यात्रा। तर मग तुम्हाला मी दाखवते की आमच्या गावातील जी हनुमान मंदिराची यात्रा आहेत ना ती कशी असते। तर हे बघा आता आमच्या घरामध्ये जे थोडेसे पाहुणे आहेत ना, यात्रा म्हटली तर पाहुणे येतातच, म्हणजे आपले नातेवाईक येतात। तर माझ्या घरी पण नातेवाईक आलेले होते आणि नंतर मी घरी स्वयंपाक बनवला, आम्ही सर्वांनी जेवण केलं। माझं जे घरचं काम आहे ते पण मी सर्व आवरलं आणि आता इथे फायनली 7:30 ते 7:45 झाले आहेत आणि आता आम्ही चालू आहोत गावात मारुती मंदिरामध्ये। चतुर्थी होती एकदम यात्रेसाठी राहते सोमेश्वर नवशा गणपती। आणि हे बघा आम्ही इथे आलो आहोत फायनली मंदिराच्या समोर। आणि मंदिराच्या समोर तुम्ही हे जे बघत आहेत ना, तर याच्यामध्ये हनुमानाचा जो रथ आहेत ना तो रथ येत असतो, म्हणजे एक छोटा मुलगा हनुमान बनलेला असतो आणि नंतर मग तो मंदिरापर्यंत येतो आणि त्या रथामागे सर्व जे भाविक आहेत ना ते त्याच्या मागे येतात किंवा नाचतात। तर अशा पद्धतीने इथे यात्रेची सुरुवात होते आणि नंतर मग हनुमान मंदिरामध्ये गेल्यावरती तिथे आरती होते। आरती झाल्यावरती सगळ्यांना प्रसाद वाटला जातो आणि नंतर जे भाविक पण आहेत ना ते हनुमानाचे दर्शन घेतात आणि नंतर यात्रेमध्ये खरेदी करतात। तर आम्ही पण इथे लवकर आलेलो आहोत। तर हा बघा समोर तुमच्या इथे रथ आहेत। आता हा रथ हळूहळू मारुती मंदिरासमोर येत आहेत आणि नंतर मग सर्व जे भाविक आहेत ना ते मारुतीचे दर्शन घेणार आहेत। तर इथे बघा हा छोटासा मुलगा जो आहे ना तो मारुती बनलेला आहे आणि तो आता मंदिरासमोर, म्हणजे आम्ही त्याला मंदिरामध्ये घेऊन जाणार आहोत। आणि दरवर्षी खूपच उत्साहामध्ये आमच्या गावातील हनुमान मंदिराची जी यात्रा आहेत ना ती साजरी होते। आणि हे बघा इथे खूपच भाविक येतात, म्हणजे खूपच मोठी यात्रा असते आमच्या गावची। आणि हे बघा कोणी जे गावातले जे आहेत ना, जे छोटे मोठे जे आहेत ते इथे नाचत आहेत हनुमान मंदिराच्या समोर। आमच्या गावची जी हनुमानाची जी यात्रा आहेत ना ती हनुमान जयंतीनंतर 5 दिवसानंतर साजरी होते। आणि इथे हनुमान जयंतीचा जो म्हणजे हनुमानाचा जो जन्मोत्सव आहेत ना तो खूपच मोठ्या आणि चांगल्या प्रमाणात साजरा केला जातो। तर हे बघा, कारण की आमच्या गावामध्ये म्हणजे सर्व भाविकांची ना हनुमानावर खूप मोठी श्रद्धा आहे आणि अगदी आमच्या मंदिरामध्ये गावातल्या मंदिर खूपच मोठं आहेत आणि मंदिरामध्ये हरिपाठ म्हणजे वर्षभर काही ना काही कार्यक्रम जे आहेत ना छोटे मोठे ते चालूच असतात। हरिपाठ झालं किंवा कीर्तन, म्हणजे खूपच म्हणजे प्रत्येकाची या हनुमान मंदिरामध्ये किंवा हनुमानावर खूप मोठ्या प्रमाणात सर्वांची श्रद्धा आहेत। आणि यात्रा जर म्हटलं ना तर प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाचे जे नातेवाईक आहेत ना ते यात्रेसाठी येतात। तसेच माझ्या घरी पण माझ्या बहिणीचा मुलगा किंवा माझ्या भावाचा मुलगा ते पण यात्रेसाठी आले होते आणि त्यांना पण म्हणजे खूप अशी छोट्या मुलांना तर खूप हौस असते की यात्रेमध्ये जाऊन काहीतरी खरेदी करणं किंवा खूपच वेगळ्या वस्तू खरेदी करणं किंवा काही खाणं। आणि मुलांमध्ये काय असतं की यात्रेमध्ये गेल्यावर काय खायचं हेच त्यांचं असतं आणि मुलींचं यात्रेमध्ये जाऊन काहीतरी खरेदी करायचं, म्हणजे आपले हार बांगड्या कानातले अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू छोट्या मुली आहेत ना त्या खरेदी करतात। कारण की आजकाल काही नाही, कारण यात्रेमध्ये असं खरेदी करण्यासारखं म्हणजे भरपूर असतं पण कोणी खरेदी करत नाही, फक्त छोट्या मुलीच खरेदी करतात। कारण की आजकाल प्रत्येक ठिकाणी म्हणजे ज्या वस्तू आहेत ना आपल्या गरजेच्या त्या भेटतात आणि अगदी ऑनलाईन आपल्या घरपोच सुद्धा त्या वस्तू येतात। त्याच्यामुळे यात्रेमध्ये आम्ही फक्त आपला जो खाऊ आहे तो खाऊ खरेदी केला, जे स्वीट आहे ते, आणि त्याच्यानंतर जे छोट्या मोठ्या वस्तू आहेत त्याच खरेदी केल्या, बाकी दुसरं काही खरेदी केलं नाही। पण त्याच्यापूर्वी आता इथे आरती होणार आहे थोड्या वेळाने आणि आरती झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलते। आणि हे बघा इथे यात्रेमध्ये जे डिझायनर जे ब्लाउज आहेत ना आजकाल जे रेडीमेड आलेले आहेत ते प्रत्येक ठिकाणी विकायला असतातच यात्रेमध्ये।
अगदी कुठे पण. तर आम्ही ते ब्लाऊज इथे घेत आहोत. तर इथे 2-3 ब्लाऊज आम्ही घेतलेले आहेत. नंतर घरामध्ये ज्या गरजेच्या वस्तू आहेत, म्हणजे मी एक अगदी पोळ्या लाटण्यासाठी एक लाटणं पण घेतलेलं आहे आणि नंतर मग खाऊ पण घेणार आहोत आणि माझ्या मुलीसाठी बांगड्या, नेलपेंट ह्या छोट्या मोठ्या ज्या वस्तू आहेत त्या आम्ही इथे खरेदी करणार आहोत. आणि हे बघा इथे माझी मुलगी जी आहेत ना, तर ती आता याला काय बोलतात मला माहीत नाही, पण मग याच्यावर अशा उड्या मारतात ना, तर याच्यावरती उड्या मारत आहेत आणि याचे तिकीट आहेत 20 रुपये. तर माझी मुलगी पण गेली आहेत आणि नंतर मुलांना पण जायचं आहेत माझ्या, कारण की ते मोठे आहेत. मग त्या ताई बोलल्या की तुम्ही नंतर जा, आता इथे या मुलीच आहेत. मग त्याच्यामुळे हे बघा तिथे अगदी छोट्या मुलांचं कसं असतं, यात्रा म्हटली की मग पाळण्यात बसणं किंवा अगदी वेगळे जे खेळणे आहेत ना त्यांच्यामध्ये बसणं, तर ठीकच हाच आनंद असतो. तर मग आम्ही कधीच मुलांना ते करण्यापासून वंचित नाही करत किंवा मग ते करून देतो त्यांना, ठीक आहे, कारण त्यांना एक आनंद भेटत असतो आणि कधी कधी आम्ही देखील जे मोठे पाळणे आहेत ना त्याच्यामध्ये बसत असतो. आणि हे बघा आता मी इथे आली आहे खाऊ घेण्यासाठी. आता प्रत्येक जो खाऊ आहेत ना तो घ्यायचा असतो, कारण यात्रा म्हणतो तर मग खाऊ घेणं खूपच महत्त्वाचं असतं, कारण की मुलांना घरी गेल्यावरती खायला लागतं किंवा दुसऱ्या दिवशी पण ते खात असतात. तर हे बघा मी आता इथे खाऊ घेत आहेत आणि नंतर इकडे माझी मुलं पण याच्यामध्ये, नंतर माझी मुलगी आल्यानंतर ते पण इथे गेली आहेत वरती त्या उड्या मारण्यासाठी. आता याला काय बोलतात मला खरंच माहीत नाही आहेत. आणि हे बघा इकडे माझी मुलगी पण आता तिकडनं झालं तिचं उड्या मारायचं काम, आता इकडे ह्या साईडला या छोट्याशा पाळण्यामध्ये बसायला आली आहेत. कारण की मुलांचं कसं असतं, एक झालं ना लगेच दुसरीकडे पळतात, मला इथे पण बसायचं, इथे पण मी बसणार आहे तसं बोलतात. आणि मग मी नाही, पण माझे जे मिस्टर आहेत म्हणजे मुलांचे जे पप्पा आहेत ना ते म्हणजे बिलकुल त्यांच्यासाठी नाही बोलत आणि त्यांना बसू देतात कुठे पण. तर हे बघा इथे आता माझी मुलगी कशी मस्त बसली आहेत आणि तिला खूपच मस्त वाटत आहेत. तसा माझा मुलगा जो आहेत ना तो याच्यामध्ये बसायला खूप घाबरतो आणि खूप गागतो, म्हणजे ओरडतो, कारण त्याला भीती वाटते की हे तुटलं तर काय होणार आहे, त्याच्यामुळे तो कधीच बसत नाहीयेत. फक्त त्या साईडला तो बसलेला होता, ते उड्या मारायचं आहेत ना त्याच्यामध्ये बसलेला होता आणि इकडे काही तो बसलेला नाहीयेत.
आणि आता आम्ही यात्रेचा पुरेपूर आनंद घेऊन आणि सर्व खरेदी करून फायनली चाललो आहोत घरी, कारण की आत्ता खूपच उशीर झाला आहे. अगदी 11 वाजले आहेत. तर सर्वांना गुड नाईट.